नमस्कार, मी तेजू आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज तुम्हाला मी घरगुती वस्तूंपासून गॅस बर्नर कशी क्लीन करायची हे सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सिक्रेट ट्रिक ही तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायला भेटेल. तर गॅस हा आपला असा एक वस्तू आहे की जी आपल्याला डेली लाईफमध्ये दररोज इम्पॉर्टंट आहे. तर गॅसचे बर्नर मी हे इथे काढून घेतले आहे आणि त्याला एका पातेल्यात असे ठेवले की मोकळे त्याच्यावर पाणी टाकता येईल. त्यानंतर मी यात गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर एक लिंबू पिळून घेतला आहे. म्हणजे लिंबू आणि गरम पाण्याचा त्याच्यावर चांगला इफेक्ट होईल. तर गॅस बर्नरचे जर आपण त्यांना क्लीन नाही केलं तर त्याचे होल बंद होतात आणि आपला गॅस हा वाया जातो आणि गॅसची फ्लेम कमी होऊन जाते. त्याच्यामुळं मोस्टली गॅस हा आपला वाया जातो. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जर इन्ग्रेडियंट कोणता असेल याच्यामध्ये तर तो इनो आहे. तर इनोमुळे काय होतं की लिंबू आणि याची रिॲक्शन होती आणि त्यामुळे जे बर्नरवर काळे डाग असलेले असतात तर ते निघून जातं. तर इनो हे आपल्याला यात एकत्र टाकायचा नाही आहे, आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे याची रिॲक्शन होते. तर तुम्ही इथे बघू शकता की जसं जसं मी इनो याच्यात टाकते तशी तशी त्याची रिॲक्शन होती आहे आणि आपल्या गॅस बर्नरवर जे डाग असतात तर ते हळूहळू निघून जातात. तर असं थोडं थोडं करून करून आपल्याला इनो हा पूर्णपणे याच्यात टाकून द्यायचा आहे आणि गरम पाण्याने काय होतं की त्याला आणखी थोडी एनर्जी भेटते किंवा मग आणखी थोडा सपोर्ट भेटतो पूर्ण रिॲक्शन होण्यासाठी. तर आपण हे सगळं इन्ग्रेडियंट याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तुम्ही याला जेवढा जास्त वेळ झाकून ठेवणार तेवढी जास्त रिॲक्शन होईल आणि तुमचे बर्नर तेवढे जास्त क्लीन निघणार. तर तुम्ही इथे बघू शकता की अगोदरचं पाणी आणि आताचं पाण्यामध्ये किती फरक आहे. तर आता आपल्याला हे पाण्यामधून चांगले व्यवस्थित काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे यात आणखी एक इन्ग्रेडियंट घ्यायचा आहे आपल्याला, तो म्हणजे आपल्या वॉशिंग पावडर. जो आपण कपडे धुण्यासाठी निरमा वापरतो तर तो घ्यायचा आहे आणि आपल्याला एक ताराची घासणी घ्यायची आहे. तर आपल्याला ते हळूहळू जसं घासणीने घासून घेऊ तसं तसं ते आपलं क्लीन होणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे अगोदरचा फोटो लावलेला आहे आणि आता आपण जसं क्लीन करतोय तसे तसे त्याच्यावरचे काळे डाग निघत आहे. तर तुम्ही याला जेवढं जास्त वेळ पाण्यात झाकून ठेवाल तेवढं जास्त हे लवकर म्हणजे त्याच्यावरची घाण निघणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे घासून वगैरे घेतलेलं आहे आणि आता बघा हे कसे क्लीन निघाले आहे. जर तुम्हाला असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. मी असेच नवीन नवीन ट्रिक मिक्सरसाठी, गॅससाठी आणि इतर किचनसाठी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथे आपले जे सगळे आहे बर्नर वगैरे घासून झाल्यानंतर याला एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे. जर आपण याला कपड्याने पुसलं नाही तर काही होलमध्ये पाणी तसंच राहील आणि आपला गॅस फ्लेम ही आणखी कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला क्लीन झाल्यानंतर एका सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बर्नर इथे मी पुसून घेतले आहे. त्यानंतर आपल्याला ही गॅसवर ठेवून द्यायची आणि आपली फ्लेम चालू करून बघायची आहे. याच्यामुळे गॅस सेव्हिंग होतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की करा आणि